पनवेल बार असोसिएशनच्या वतीने कायद्यावर विविध व्याख्यानाचे आयोजन दर महिन्याला करण्यात येते। पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या प्रयत्नातून या व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात येते। या अंतर्गत शुक्रवारी हिंदू वारसा हक्क कायदा या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात ज्येष्ठ विधितज्ञ तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकर आव्हाड यांनी मार्गदर्शन केले। हा कार्यक्रम पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात यशस्वीपणे संपन्न झाला। या व्याख्यानमालेत डॉक्टर सुधाकर आव्हाड यांनी हिंदू वारसा हक्क कायद्याच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले। त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित वकील समुदायाने घेतला। आपल्याला माहिती आहे, हजारो वर्ष भारतामध्ये जो हिंदू कायदा अंमलात येत होता तो मालमत्तेविषयी तशा प्रकारे अन्याय करत होता हे आपल्याला माहीतच आहे। कारण 1937 सालापर्यंत हिंदू स्त्रीला स्त्री धनाशिवाय आणि मेंटेनन्स शिवाय इतर कोणताही हक्क हिंदू संस्थेमध्ये मान्य नव्हता। दोनच हक्क मान्य होते, एक स्त्री धन आणि दुसरा होता राईट टू मेंटेनन्स। 1937 साली प्रथम इंग्रजांनी भारतीय स्त्रियांना हक्क द्यायला सुरुवात केली। भारतीयांनी भारतीय स्त्रियांना हक्क नाही दिले, भारतीय स्त्रियांना हक्क दिले नाहीत। हे हक्क आमच्या भगिनींना प्रथम इंग्रजांनी दिले आणि जेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये 1937 साली द हिंदू वुमेन्स राईट टू प्रॉपर्टी ॲक्ट ऑफ 1937 जो पास झाला, ज्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि तिथून पुढे आमच्या भगिनींना हक्क प्राप्त झाले। त्याच्या आधी तिला हक्क नव्हते। मात्र हा जो 37 कायदा आला, त्या 37 कायद्याने प्रथमच सांगितलं की नवऱ्याच्या मृत्यूनंतर आमच्या या हिंदू विधवेला नवऱ्याच्या इस्टेटीमध्ये लाईफ किंवा लिमिटेड इंटरेस्ट निर्माण होईल। असा लिमिटेड इंटरेस्ट ही संज्ञाच प्रथम अंमलात आणली, ती म्हणजे 1937 साली। आणि जेव्हा 1937 साली अशी संज्ञा अंमलात आली, उपयोगात आणली, तो शब्द प्रचलित करण्यात आला, त्या 37 कायद्यान्वये आमच्या हिंदू भगिनीला, विधवा भगिनीला आता हे हक्क प्राप्त झाले। नवऱ्याच्या पश्चात तिला नवऱ्याच्या इस्टेटीमध्ये लाईफ इंटरेस्ट किंवा तिच्या जन्मभर त्या मालमत्तेचा उपभोग घेण्याचे हक्क देण्यात आले। हे सगळ्यांना माहिती आहे, फक्त आपली गाडी त्या रुळावरती आणण्यासाठी हा प्रयास आहे। तेव्हा ते हक्क मिळाले आणि जेव्हा 17 जून 1956 हा कायदा अंमलात आला, तो आल्याबरोबर सेक्शन 14 अन्वये, या कायद्याच्या कलम 14 अन्वये ती आपोआप त्या इस्टेटीची पूर्ण मालक झाली। यावेळी अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ, उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप जगे, सचिव ॲडव्होकेट प्रल्हाद खोपकर, सहसचिव ॲडव्होकेट सीमा भोईर यांच्यासह वकील संघटनेचे पदाधिकारी आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या कुटुंबाने या महाराष्ट्रासाठी कायदा क्षेत्रामध्ये खरोखर स्वतःला वाहून घेतले, मला वाटतं तुमची स्वतःची ज्ञान देण्याची जी प्रवृत्ती म्हणजे दान जी म्हणतो आपण, ज्या दानाचे महत्त्व आहे ते या आव्हाड फॅमिलीने कदाचित ओळखलं असेल। आणि सर, ज्ञानाचं किंवा कायद्याचं दान हे आपल्या हातून महाराष्ट्रात खरोखर कुठल्या फॅमिलीतून घडलं असेल तेवढं आपल्या आव्हाड फॅमिलीच्या हस्ते घडलेलं दिसतंय। आणि खरोखरच खूप चांगले न्यायाधीश सुद्धा यांच्या साहेबांच्या हाताखाली घडलेले आहेत आणि असे सर आज आपल्याला व्याख्यान देण्यासाठी अवेलेबल झालेले आहेत। कुलकर्णी साहेबांचं टाईम घेण्यासाठी मी 3 महिन्यापासून साहेबांच्या मागे, शेवटी मी कंटाळलो, म्हणलं साहेब बिझी आहेत, मी पण असं बिझी। शेवटी मी आपले वकील प्रतिनिधी बोरा मॅडम सोबत दीपाली म्हणलं, ती म्हणली माझे आव्हाड सरांचं बोलवायचं। अरे म्हणलं मी 3 महिने आव्हाड सरांच्या माझी अशी चुकामुक होते। सर म्हणतात सरांचा पण होता मी बिझी, माझा पण होता सर बिझी। शेवटी तिच्यावर सोबत म्हणलं बाई तुझी जबाबदारी, तू सरांना इथपर्यंत आणायचं। आणि तिने तिची जिद्द पूर्ण केली। सर सुद्धा आपल्याकडे आज अवेलेबल झाले। मी जास्त वेळ घेत नाही साहेब, तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन आमच्या ज्या वकिलांना आज मार्गदर्शन करण्यात आला, आपल्या आव्हाड कुटुंबाचं खरोखर एक वेगळंच म्हणजे कार्य सांगायला लागेल आणि ते कार्य आपण अखंडपणे चालवलेलं 3 पिढ्या तुमच्या हाताखाली घडलेल्या आहेत आणि त्यामुळे मी तुम्हाला नमन करून माझे 2 शब्द संपवतो आणि निश्चित आपल्या वकिलांना आपला खूप फायदा होईल। कारण 5-6 वर्षापूर्वी आपण आला होता आणि आपलं लेक्चर पुन्हा घ्यायचं हे बऱ्याच जणांनी सुचवलं होतं आणि त्यासाठी आम्ही आपलं मागे लागलो।
आज आपण आलात त्याबद्दल मी पनवेल बारच्या वतीने खूप खूप आभारी आहे.